करिअर कट्टा युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. नमस्कार. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेला करिअर कट्टा या उपक्रमाअंतर्गत 52 आठवड्यांची संवाद श्रृंखलाच्या या तिसऱ्या सत्रामध्ये मी अनिशा सुरवसे आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करते. या संपूर्ण संवाद श्रृंखलेच्या माध्यमातून आपणाला सातत्याने मार्गदर्शन करणारे आपल्या सगळ्यांचे प्रेरणास्थान आदरणीय राजीव नंदकर सर, अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा संचालक यशदा पुणे यांचे मी या करिअर कट्ट्याच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मनपूर्वक स्वागत करते. सर, स्वागत आहे आपलं. त्याचबरोबर आजच्या या सत्रामध्ये उपस्थित असलेले आदरणीय यशवंत शितोळे सर, अध्यक्ष MITSC यांचेही मी मनपूर्वक स्वागत करते. तसेच आजच्या या सत्रासाठी उपस्थित असलेले प्राचार्य प्रवर्तक, जिल्हा समन्वयक, विद्यार्थी या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते. 52 आठवड्याच्या अखंड संवाद श्रृंखलेमधील पाठीमागच्या सत्रामध्ये आपण पाहिलं की प्रसन्न मन, सकारात्मक विचार आणि आत्मविश्वास हे यशस्वी जीवनाचे खरे आधारस्तंभ आहेत. ट्रान्सफर युअर सेल्फ या संकल्पनेतून प्रेरित आजच्या सत्राचा विषय आहे उत्तमांना स्वभावोयम परदुःख सहिष्णुता. समाजात संवेदनशीलता, सहानुभूती आणि दुसऱ्यांच्या वेदना समजून घेण्याची भावना हीच खऱ्या अर्थानं माणुसकीची ओळख आहे. आजच्या या सत्रामधून केवळ यशस्वी व्यक्तीच नव्हे तर एक संवेदनशील आणि जबाबदार नागरिक बनण्याचा संदेश आपण घेणार आहोत. चला तर मग मानवता, संवेदनशीलता आणि सकारात्मक विचारांसह आजच्या प्रेरणादायी सत्राची सुरुवात करूया. आदरणीय राजीव नंदकर सर, आपल्या अनुभवाचा आणि विचारांचा लाभ घेण्यासाठी आम्ही सर्वजण उत्सुक आहोतच. त्यामुळे मी आपल्याला अशी नम्र विनंती करते की तुम्ही आजच्या सत्राची सुरुवात करावी आणि आम्हा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. चला, सर्वांना नमस्कार आहे. आणि माझा ऑडिओ व्हिडिओ व्यवस्थित येतोय का सर्वांना? येस सर, पूर्णपणे व्यवस्थित. मला थोडासा तुमचा आवाज कमी येतोय, कदाचित माझ्या पीसीचा काहीतरी इश्यू असेल मे बी, कारण मागचे सेशन मी ऑफिसमधनं होस्ट केले होते. हे सेशन मात्र मी घरून होस्ट करतो, त्यामुळं इथली सेटिंग अजून झालेली नाही. पण आवाज ओके आहे ना? बिकॉज साऊंड इज इम्पॉर्टंट. थोडं पिक्चर कमी जास्त झालं, क्वालिटी कमी असते चालते. ठीक आहे, तर मग सुरू करूया. आपण पहिल्यांदा शरीर पाहिलं होतं, त्याच्यानंतर मन पण बघितलं, आणि आता आपण स्वभावाकडे आलेलो आहोत. आणि स्वभावाच्या अनुषंगाने युवकांनी त्यांच्या स्वभावामध्ये काय बदल करणं आवश्यक आहे की ज्याच्यामुळे त्यांचं आयुष्य चांगल्या पद्धतीने पुढे जाईल. तर त्या अनुषंगाने आजच्या ह्या सेशनमध्ये आपण बऱ्याच गोष्टीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्या अनुषंगाने पुढील अर्ध्या तासानंतर आपण चर्चा पण करणार आहोत. तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की स्वभावाला इंग्रजीमध्ये नेचर असं म्हटलं जातं. आणि त्यामुळे हे नेचर जे आहे याच्यावर जे संशोधन झालं की नक्की नेचर जे आहे ते नक्की कसं फॉर्म होतं. तर त्यावेळेस की नेचर हे जे आहे 80% हेरिडेटरी आहे, बायोलॉजिकल आहे असं म्हणू शकतो, आणि 20% फक्त इन्व्हायरमेंटल आहे. ज्या परिसरात तुम्ही राहता, ज्या परिसरात राहता, ज्या परिसरामध्ये तुमच्यावर संस्कार होतात, या गोष्टींचा प्रभाव तुमच्या स्वभावावर फक्त आणि फक्त 20%. बाकीचे तुमचं जवळपास 80% हेरिडेटरी असतं आणि 20% फक्त बायोलॉजिकल असतं. आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा आपलं असं म्हटलं जातं की स्वभावामध्ये तुमच्या बदल होऊ शकत नाही, किंवा असंही आपल्याकडे मन एक प्रचलित आहे, कुत्र्याचं शेपूट फुकणी घातलं तरी ते आकडत राहतं. असंही उपसत्मक तो आपल्याला बदलता येतो का, आणि बदलायचं असेल तर त्याच्यावर काम करायला हवं, आणि ते काम कसं करायचं याच्यावर आपण आजच्या या सेशनमध्ये प्रकाश टाकणार आहोत. तर ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं की
स्वभाव जो आहे आपला हा इनहेरिटेड असतो, बायोलॉजिकल असतो आणि 20% फक्त तो इन्व्हायरमेंटल असतो. ठीक आहे, कदाचित त्याच्यामुळे हे इश्यू होत असतील आणि त्या अनुषंगाने स्वभाव जो आहे तो आपण कसा बदलायचा आहे. बऱ्याच वेळा आपल्याला हे पण माहीत नसतं की आपला स्वभाव नक्की कसा आहे आणि त्याच्यामुळे आपला स्वभाव नक्की कसा आहे, तो उत्साही आणि आनंद आहे का, तो शांत आणि संयमी आहे की क्रोधी किंवा महत्वाकांक्षी आहे किंवा निराशा असलेला किंवा संवेदनशील आहे की तो सकारात्मक आहे की नकारात्मक आहे, तो मत्सरी आहे की सहकारी आहे आणि तो अंतर्मुख आहे की बहिर्मुख आहे. तर अशा प्रकारे हे स्वभाव सांगितले, तर त्याची चिकित्सा करणं आपलं सर्वात महत्वाचं असं कार्य असतं आणि त्याच्यामुळे नक्की आपला स्वभाव कसा आहे याची पहिली चाचणी युवकांनी जर केली तर ते स्वभावावर ते काम करू शकतात. आणि जर त्यांना कळलंच नाही की माझा स्वभाव नक्की कसा आहे, तर ते त्या स्वभावावर काम करू शकतात. आणि त्याच्यामुळे स्वभाव एकदा कळला की आपल्याला त्याच्यावर काम करणं सुरू करायचं. जसं आपण पाहतो बऱ्याच वेळा की काही लोक खूप संवेदनशील असतात, बऱ्याच वेळा बघतो की काही लोक खूप क्रोधी असतात किंवा आपण की काही लोक खूप नकारात्मक असतात किंवा असंही आपल्याला लोक आढळतात की खूप मत्सरी वगैरे आहेत किंवा काही लोक खूप अंतर्मुख आहेत. काही नकारात्मक प्रकारचे स्वभाव आहेत, ते नकारात्मक स्वभाव आपल्यामध्ये आहेत किंवा कसे याची चाचणी प्रत्येक युवकांनी करायला हवी. एकदा आपल्याला कळालं की आपल्यामध्ये हे नकारात्मक स्वभाव आहे, शिवाय स्वभावाचा एका माणसामध्ये 2 किंवा 3 स्वभाव सुद्धा असू शकतात. म्हणजे एखादा व्यक्ती असू शकतो, तो क्रोधी असू शकतो आणि मत्सरी असू शकतो. एखादा व्यक्ती अंक असू शकतो, निराशावादी पण असू शकतो किंवा नकारात्मक असू शकतो. त्याच्यामुळे युवा मित्रांनी सर्वप्रथम आपल्या स्वभावातले जे काही निगेटिव्ह पार्ट आहेत त्याच्यावर पहिलं त्याचं अनालिसिस केलं पाहिजे आणि ते शोधले पाहिजे. आता अगोदर सांगितल्याप्रमाणे स्वभाव हा बदलता येत नाही असं मी तुम्हाला सांगितलं, पण जरी स्वभाव बदलता येत नसला तरी स्वभावाचे होणारे दुष्परिणाम आपल्याला कमी करता येतात. बरोबर, बऱ्याच वेळा आपण बघतो की एखादा व्यक्ती जो आहे तापट आणि मग जर तापट व्यक्ती असेल, तापट जर आपल्यापैकी कोणी विद्यार्थी असेल तर मग सहसा लोक त्याच्याशी मैत्री करत नाही. किंवा एखादा व्यक्ती नकारात्मक असेल म्हणतात की नाही हा खूप नकारात्मक आहे, याच्यावर आपण गेलो तर आपला विकास आपण पुढे जाणार नाही. या गोष्टी आपल्यामध्ये आढळून आल्या विद्यार्थी मित्रांना, तर त्याच्यावर आपण काम करायला सुरुवात केली पाहिजे. आणि असं एक रिसर्च सांगतो की आपला स्वभाव बदलण्यासाठी आपण सलग 9 दिवस त्या स्वभावावर काम केलं, 90 दिवस, तर त्या स्वभावाने काही अंशी बदल होऊ शकतात. आणि त्यामुळे तुम्ही जर तापट स्वभावाचे आहात किंवा भित्र्या स्वभावाचे आहात किंवा संवेदनशील स्वभावाचे आहात किंवा तुम्हाला असं वाटतं की मी नकारात्मक स्वभावाचा आहे, तर 90 दिवसाचा रोडमॅप आपण तयार करायचा आहे. आणि मला माझा नकारात्मक करायचा आहे, मला माझा तापट स्वभाव आहे तो शांत करायचा आहे, मला माझा जो अहंकार स्वभाव आहे तो कमी अहंकारी करायचा आहे. असा आपण रोज सकाळ संध्याकाळ आपल्या मनाला आणि मेंदूला जर सांगत राहिलो तर 90 दिवसांनी आपल्या या स्वभावामध्ये बदल होऊ शकतात. मग म्हणतील की मग स्वभावामध्ये बदल करायचे,
तर साहजिकच आहे चांगल्या स्वभावाची माणसं सर्वांना आवडतात. आणि आवडण्याच्या पुढची गोष्ट म्हणजे तुमचा स्वभाव असेल तर तुम्हाला लोक करायला तयार होतात. आणि मानव जातीने आतापर्यंतचा जो विकास केलेला आहे तो फक्त परस्पर सहकार्याच्या जोरावरच केलेला आहे. आणि त्यामुळे तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास असो किंवा एखादा स्वतःचा बिझनेस करायचा असेल किंवा तुम्हाला कुठेतरी लिडरशिप दाखवायची असेल किंवा तुम्हाला कुठेतरी संघटन कौशल्य दाखवायचं असेल, तुम्हाला कुठेतरी स्टार्टअप करायचा असेल, तुम्ही चांगला व्यक्ती म्हणून जर पुढे जायचं असेल तर मला असं वाटतं की आपल्या स्वभावाची चिकित्सा होणं आणि ती चिकित्सा झाल्यानंतर त्याच्यावर पुढील 90 दिवस काळजीपूर्वक काम करणं हे अत्यंत गरजेचं झालेलं आहे. आणि त्यामुळे विद्यार्थी मित्रांना माझं सांगणं आहे, आपण आपले जे काही स्वभावाचे आपल्यामध्ये गुणधर्म आहेत त्याची बाजूला केली पाहिजे. वाईट स्वभावाचे गुणधर्म आहेत त्याची बाजूला लिस्ट केली पाहिजे. हे वाईट स्वभाव जे आहे त्याच्यामध्ये बदलण्याचा, त्याच्यातून बाहेर पडण्याचा कसोशीने प्रयत्न केला पाहिजे. आणि 90 दिवस आपण आपल्या मनात हा स्वभाव मला बदलायचा आहे, हा स्वभाव मला बदलायचा आहे, या स्वभाव बदलण्यासाठी मी काम करत आहे, हा स्वभाव मी बदलण्यासाठी काम करत आहे. आणि त्या अनुषंगाने जे काही पॉझिटिव्ह स्वभाव आहेत त्याच्यामध्ये आपण म्हणतो की उत्साही स्वभाव. जर तुमच्यामध्ये उत्साह असेल तर तुम्हाला ऍक्सेप्ट करायची लोकांची जी क्षमता आहे मोठ्या प्रमाणावर वाढते. तुम्ही आनंदी स्वभावाचे असाल तर सुद्धा द्यायचा प्रयत्न करतात. तुमच्यामध्ये शांतता असेल, तुमच्यामध्ये नम्रता असेल, तुमचा स्वभाव जर संयमी असेल तर लोक तुम्हाला ऍक्सेप्ट करतात. त्याचबरोबर तुम्ही सकारात्मक असाल, कोणत्याही गोष्टीकडे, कोणत्याही व्यवस्थेकडे, कोणत्याही सिच्युएशन कडे जर तुम्ही सकारात्मक स्वभावाने राहत असाल तर सुद्धा लोक तुम्हाला ऍक्सेप्ट करतात. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपला हा जो स्वभाव आहे हा जास्तीत जास्त सकारात्मक होईल. स्वभावामधून नकारात्मक गोष्टी कशा याच्यावर जर आपण दैनंदिन काम करायला सुरुवात केली तर मी चांगल्या प्रकारे पुढे करू शकता. मग आता पुढचा प्रश्न असा असू शकेल की नक्की सर आम्ही सकारात्मक स्वभाव बनवण्यासाठी काय करायला हवं. मला असं वाटतं की सकारात्मक स्वभाव तयार करण्यासाठी सर्वात पहिली जर कोणी असेल तर तुम्ही कायम मदतीसाठी तत्पर पाहिजे. असेल तो अडचणीत सापडलेला आहे, असेल तुमचा मित्र असेल त्याला तुमची मदत हवी असेल, कोणताही तुमची मैत्रीण असेल तिला काहीतरी असेल, कोणताही तुमचा मित्र असेल त्याला समस्यामधून मार्ग हवा असेल तर मला असं वाटतं की आपण प्रोऍक्टिव्ह केली पाहिजे. युवकांमध्ये 4 प्रकारचे युवक आपल्याला साधारण आढळतात. काही युवक जे असतात ते प्रोऍक्टिव्ह असतात, काही युवक जे असतात ते ऍक्टिव्ह असतात आणि काही युवक जे आहेत ते इनऍक्टिव्ह असतात आणि काही युवक आहेत ते इऍक्टिव्ह असतात. मला वाटतं साधारण ह्या 4 प्रकारचे युवक आपल्याला साधारण आपल्या बाजूला पाहतात. काही युवक प्रोऍक्टिव्ह, काही युवक जे आहेत ते नुसते ऍक्टिव्ह, काही युवक जे आहेत ते इनऍक्टिव्ह आणि काही युवक जे आहेत ते इऍक्टिव्ह. मला असं वाटतं की आपण युवकांनी प्रोऍक्टिव्ह कसं राहू यासाठी आपल्या व्यक्तित्वावर, आपल्या स्वभावावर सातत्याने काम करायला हवं. कारण कोणत्याही क्षेत्रामध्ये जर तुम्ही गेले तर तुम्हाला प्रोऍक्टिव्ह कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही गेले तर त्या क्षेत्रामध्ये प्रोऍक्टिव्ह लोकांना
कायम मान दिला जातो. जो इनिशिएटिव्ह घेतो, जो मी करणार असं म्हणतो, त्याला कायम मान दिला जातो आणि त्याची किंमत सुद्धा समाजामध्ये वाढत असते. आणि त्याच्यामुळे त्या स्वभावावर काम करत असताना आपला स्वभाव हा प्रोएक्टिव्ह कसा होईल यासाठी आपण सातत्याने काम करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि ते जर काम करायला तुम्ही सुरू केलं तर तुम्हाला पुढे जाण्यापासून मला असं वाटत नाही कोणतीही शक्ती रोखू शकेल. परंतु अगोदर जसं मी नमूद केलं होतं की आपल्या स्वभावाची चिकित्सा करणं आणि चिकित्सा केल्यानंतर त्या स्वभावाचं विश्लेषण केल्यानंतर त्या स्वभावाचे जे गुणदोष आहेत ते काढून टाकण्याचा प्रयत्न आणि हळूहळू आपल्या व्यक्तिमत्वामध्ये घेऊन आणणं याच्यासाठी आपल्या दैनंदिन आणि सातत्याने प्रयत्न करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. मला वाटतं एवढं बाबत पुरेसा आहे. इश्यू येतोय त्यामुळे आपण स्लोली प्रश्नाकडे जाऊया. आणि प्रश्न विचारत असताना असं काही नाही की तुम्हाला स्वभावावरच प्रश्न विचारायचे. आजपर्यंत जे काही सेशन झाले मग शरीर संपदेबाबत असेल किंवा शक्तीबाबत असेल किंवा आजच्या ह्या स्वभावाबाबत असेल तर कोणत्याही विषयावर डिस्कशन करू शकता. आणि डिस्कशन साठी आपण जास्त टाइम ठेवलेला आहे. प्रत्येक आपल्याला डिस्कशनला वेळ मिळत नाही म्हणून. ठीक आहे, गो आहे. पर्जन्याने हँड रेज केलेला आहे. नमस्कार सर, आवाज येतोय माझा? हो, आवाज येतोय तुझा. सर, आता तुम्ही मार्गदर्शन करत असताना ऍक्टिव्ह प्रोएक्टिव्ह अशा काही टर्म्सचा वापर केला तरुणांच्या बाबत, तर ते एकदा परत थोडंसं अजून विस्ताराने एक्सप्लेन केलं तर समजायला जरासं सोपं होईल असं वाटतं. तर ते तुम्ही परत एकदा एक्सप्लेन कराल का, अशी एक छोटीशी विनंती होती. ठीक आहे, म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की प्रोएक्टिव्ह, ऍक्टिव्ह, इनऍक्टिव्ह आणि डिऍक्टिव्ह ह्या ज्या काही तारतम्य मी सांगितल्या युवकांच्या संदर्भात, तर त्या व्यवस्थित अजून उदाहरणं देऊन एक्सप्लेन कराव्यात असं तुमचं म्हणणं आहे. येस सर. आवाजाचा आता काही इश्यू आहे का? आवाजाचा काही इश्यू आहे? आवाज येतोय ना? ओके, तर ठीक आहे. प्रोएक्टिव्ह जे काही युवक आहेत ते युवक जे आहेत ते कोणत्याही आस्थापनेवर जेव्हा काम करतात, समजा उदाहरणार्थ असं समजा की तुम्ही एका इन्स्टिट्यूट मध्ये काम करताय किंवा आपण यशदाचंच उदाहरण घेऊ आपल्या सोयीसाठी किंवा आपल्याला समजण्यासाठी की यशदाचं उदाहरण घेऊ आपण. आता यशदामध्ये आम्ही असं समजा की आमचा अॅन्युअल प्रोग्राम ठेवलेला आहे. अॅन्युअल प्रोग्राम ठेवल्यानंतर अॅन्युअल प्रोग्राम मध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आपण देत असतो. त्याच्यामध्ये स्टेज व्यवस्था आहे, व्यवस्था आहे किंवा भोजन व्यवस्था आहे किंवा इट व्यवस्था आहे. ठीक, तर याच्यामध्ये बाबा एखाद्या चांगला अनुभव आहे किंवा डोमेन आहे तर तो युवक प्रोएक्टिव्हपणे समोर वरिष्ठांना काय सांगतो की सर, माझं इव्हेंट मध्ये माझा हातखंडा आहे, मला हे काम करू द्या आणि हे काम करायला तयार आहे. हे जे पुढे येऊन जे काही म्हणणं आणलं जातं किंवा काम स्वीकारलं जातं त्याला आपण प्रोएक्टिव्ह असं म्हणू शकतो. दुसरं जे आहे कॅटेगरी ऍक्टिव्हिटी.
ऍक्टिव्ह कॅटेगरी म्हणजे काही युवक असं म्हणतील की ठीक आहे, त्यांच्या त्यांच्या सोयीने जे जे मला काम देतील ते मी करायला तयार आहे, त्याला ऍक्टिव्ह मला दिलं आणि मी तेवढ्या पुढे चालत नाही. डिऍक्टिव्ह नावाचं जे तिसरं व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व असं असतं की काम काहीच मला, परंतु जेवढं सोपं काम मिळेल किंवा ज्या कामाला जास्त ज्या कामाला मला थोडस टाइमपास करता येईल असं व्यक्तिमत्व असतं, त्याला डिऍक्टिव्ह व्यक्तिमत्व. आणि सर्वात इनऍक्टिव्ह व्यक्तिमत्व जे आहे ते व्यक्तिमत्व किंवा ह्या मला कोणतंच काम कसं मिळणार नाही आणि मला फक्त पेक्षा बसायची कशी संधी मिळेल याच्यावर लोक असतात, त्यांना इनऍक्टिव्ह लोक असं म्हणू शकतो. तर मला वाटतं हे 4 प्रकारे लोक असतात, त्यामुळे युवकांनी कायम युवा शक्ती हा ऊर्जा आणि उत्साहाचा झरा आहे आणि त्यामुळे मला वाटतं की युवकांनी मोर प्रोएक्टिव्ह काम केलं. नेक्स्ट. थँक्यू सर, क्लिअर झालं आन्सर. येस सर, गुड इव्हिनिंग सर. सर माझा क्वेश्चन असा होता की आपल्या स्वभावामध्ये काहीतरी कमतरता असतात, तर त्या आपण कशा सुधारवायच्या? कमतरता म्हणजे थोडस व्यवस्थित 1-2 वाक्यात सांगितलं अजून तर मला थोडासा चांगला प्रकाश टाकता येईल. कमतरता म्हणजे कशा कमतरता? येस सर, म्हणजे आपल्या स्वभावामुळे आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये काहीतरी कमी वाटतं किंवा आपल्या स्वभावामुळे आपलं एखादं काम राहून जातं, तर अशा ह्याच्यामध्ये आपण काय करायला पाहिजे? हा, म्हणजे समजा तुम्हाला असं वाटतं की तुमचा स्वभाव थोडासा भित्रा आहे, बरोबर आहे, किंवा तुमचा स्वभाव थोडासा खंबीर नाहीये, किंवा तुम्हाला असं वाटतं की तुमचा स्वभाव हा खूप संवेदनशील आहे, बरोबर आहे. आवाज येतोय? हो सर. आवाज येतोय माझा? हो सर, येतोय आवाज. हो सर, येतोय. हा हा, तर तुम्हाला बऱ्याच वेळा असं वाटतं ना की माझा स्वभाव खूप संवेदनशील आहे, माझा स्वभाव खूप भित्र आहे, अशा प्रकारचं आपल्याला नेहमी वाटतं. आणि विशेषतः मुलींमध्ये हा न्यूनगंड जो आहे ना तो जास्त असतो, कारण बऱ्यापैकी त्यांना एक्सपोजर मिळालेलं नसतं आणि त्याच्यामुळे त्या कायम थोड्याशा बॅकफुटला काम करत असतात. मला असं वाटतं की याच्यावर मात करण्यासाठी तुम्ही थोडस काही जी मार्केट बुक्स अवेलेबल आहेत की हाऊ टू स्टे पॉझिटिव्ह, ओके, किंवा हाऊ टू बिकम मोर ऍक्टिव्ह, अशा बाजारामध्ये प्रतिलेखकांची किंवा आपण म्हणतो परदेशी लेखकांची पुस्तकं आहेत. प्रत्येक स्वभावावर पुस्तक लिहिलेले आहेत, म्हणजे हाऊ टू बिकम अ हॅपी पर्सन, जे काही आपले नेचर्स आहेत ना त्याच्यावर पुस्तक आहे. त्याच्यामध्ये तुमचं जे नेचर म्हणजे तुम्हाला वाटेल की हे नेचर आपलं नकारात्मक आहे, ते नेचर सकारात्मक करण्यासाठी ती पुस्तक मी घेऊ शकता, ते पुस्तक घेऊ शकता मी आणि ते वाचू शकता. त्याच्यानंतर तुमच्या स्वभावामध्ये जे काही तुम्हाला दिसतात तर त्याच्या बाबत तुमचे जे काही मेंटर्स असतील किंवा तुमचे मित्र असतील यांची चर्चा केली पाहिजे. किंवा मला असं वाटतं की मला खूप भीती वाटते, मला खूप अशी निराशा जाणवते, मी काय करायला हवं. पिअर रिव्ह्यू त्याला आपण म्हणतो, तुम्ही जे मंडळी आहेत त्यांच्याकडून पण तुम्ही तुमच्या स्वभावावर थोडस मार्गदर्शन घेऊ शकता. अशा प्रकारे हे 2 गोष्टी वाचल्यानंतर तिसरी गोष्टी येते की त्या स्वभावातून आपल्याला बाहेर पडायचं, स्वभावातून बाहेर पडायचं असं सारखं म्हणायचं सांगत राहिले तुम्ही की मला खंबीर आणि निर्भय बनायचंय, मला खंबीर आणि निर्भय बनायचंय, असं जर सारखं जर सांगत राहिले तर तुम्ही
सकारात्मक स्वभावामधनं बाहेर पडू शकता असं मला वाटतं. पुढचा प्रश्न. नक्कीच माधवीला तिचं उत्तर भेटलं असेल. सर, माझा असा प्रश्न आहे की जेव्हा आपण स्पर्धा परीक्षेची किंवा सिव्हिल सर्व्हिसची तयारी करत असतो त्यावेळेस एक स्वतःला ऑफिसर म्हणून बघत असताना त्या ऑफिसरचा स्वभाव कसा असला पाहिजे? ओके, म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना ऑफिसरचा स्वभाव कसा असला पाहिजे असं तुम्ही प्रश्न विचारला, राईट? हो सर. बरोबर आहे, व्हेरी गुड. तर सर्वात स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना सुद्धा आणि स्पर्धा परीक्षेत यशस्वी झाल्यावर सुद्धा मला असं वाटतं की सर्वात जर मोठी गोष्ट आपल्याकडे असायला हवी असं जर तुम्हाला वाटत असेल तर सर्वात महत्वाचा जो स्वभाव आहे तो आहे तुम्ही सकारात्मक पाहिजे. असा होता की आपण आपल्या स्वभाव म्हणजे अधिकारी बनायचं असेल तर कोणते आपल्यामध्ये स्वभावाचे गुणधर्म पाहिजेत असा प्रश्न होता आणि तो प्रश्न अत्यंत रास्त असा होता. मला असं वाटतं की सर्वात आधी आपण सकारात्मक राहायला शिकलं पाहिजे, कारण जर आपण सकारात्मक असो तर आपला जनतेकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप मोठा राहतो, विस्तृत राहतो. दुसरं आहे की अधिकारी हा बहिर्मुख पाहिजे, अंतर्मुख नको, कारण त्याला रोज अनेक अभ्यागत भेटायला येत असतात, अनेक लोक भेटायला येत असतात, अनेक नागरिक भेटायला येत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये जर अधिकारी बहिर्मुख अंतर्मुख असेल तर नक्की लोकांना काय म्हणायचंय हे त्याला समजणार नाही आणि हा सुद्धा काय म्हणतोय तो सुद्धा लोकांना समजणार नाही. त्यामुळे पहिलं सकारात्मक असायला हवं, त्याच्यानंतर बहिर्मुख असायला हवं आणि त्याच्यानंतर अधिकारी हा शांत आणि संयमी सुद्धा असायला हवा. मला असं वाटतं की ह्या जर 3 गोष्टी अधिकाऱ्यांनी जपल्या किंवा अभ्यास करताना सुद्धा जर आपण हे फॉलो केलं तर मला असं वाटतं की आपल्या स्वभावामुळे जे अडथळे येतात ते दूर होऊ शकतात. थँक्यू सर. सर, मला एक प्रश्न विचारावासा वाटेल तुम्हाला. जसं आता तुम्ही सांगितलं अधिकारी हा संयमी असायला हवा, म्हणजेच अधिकाऱ्याजवळ पेशन्स खूप असायला हवेत. तर ऍज अ सिव्हिल सर्व्हिसेस किंवा मग MPSC म्हणावं, ह्या दोन्ही करत असताना जो ऍस्पिरंट असतो त्यांनी तो पेशन्स अधिकारी बनण्यापर्यंत कसा बिल्ड करावा? ओके, मी जेव्हा माझ्या आतापर्यंतच्या सरलेल्या आयुष्याकडे गत कालावधीकडे बघतो त्यावेळेस माझं असं निदर्शनास येतं की मला या कालावधीमध्ये मग मी पदावर आल्यावर असो किंवा पदाच्या नंतरच्या कालावधीमध्ये असो, मला सर्वात जर कोणत्या माझ्या स्वभावाने साथ दिली असेल तर ती मला असं वाटतं की संयमाने दिलेली आहे. आणि संयमाचा स्वीकार करण्यासाठी सर्वात महत्वाची जर कोणती गोष्ट असेल तर ती आहे की तुम्ही प्रतिसाद द्यायला शिकलं पाहिजे, प्रतिक्रिया नाही. बऱ्याच वेळा आपण प्रतिक्रिया द्यायचा प्रयत्न करतो लोकांना किंवा आपल्या मित्रांना, मैत्रिणींना किंवा आपल्या सरांना किंवा आपल्या मेंटॉरला प्रतिक्रिया देतो. मला असं वाटतं की संयम जर आपल्यामध्ये रुजवायचा असेल तर सर्वात पहिली गोष्ट जी केली पाहिजे की प्रतिक्रिया न देता आपण प्रतिसाद द्यायला शिकलं पाहिजे. नेक्स्ट. थँक्यू सर. चॅट बॉक्समध्ये मिहीर या विद्यार्थ्याचा एक प्रश्न आहे. तो म्हणतोय की आपण आपल्या व्याख्यानात सांगितल्याप्रमाणे मदतशील, सामाजिक आणि चांगला माणूस प्रत्येक परिस्थितीमध्ये कसा शांत, संयमी आणि योग्य राहू शकतो या संदर्भात काही जर टिप्स असतील तर ते सांगा. चांगला प्रश्न आहे हा.
मला असं वाटतं की सर्वात जर शांत आणि संयमी जर आपल्याला राहायचं असेल तर आपण आपलं जे काम करतोय त्या कामाशी आपण अधिक प्रामाणिक राहिलं पाहिजे. दुसरं जे आहे की आपण जे काही स्किल्स आपल्याकडे असायला हवीत ती जर आपल्याकडे स्किल जर सर्व असतील तर मला असं वाटतं की आपला जो चिडचिडेपणा आहे किंवा आपला आयुष्याकडे बघण्याचा जो नकारात्मकपणा आहे तो कमी होऊ शकतो. आणि तिसरी जी गोष्ट आहे ऍटिट्यूड, ज्याला आपण दृष्टिकोन म्हणतो, जर तो दृष्टिकोन जर व्यवस्थित असेल तर मला असं वाटतं की त्या दृष्टिकोन जर चांगला असेल तर मला असं वाटतं की आपण अधिक शांत आणि संयमी होऊ शकतो. नक्कीच सर, मिहिरला त्याचं उत्तर भेटलं असेल. तर पूजा. नमस्कार सर, माझा प्रश्न असा होता की आपण समोरच्याचा स्वभाव जाणून घेण्यासाठी काय करू शकतो किंवा कसं जाणून घेऊ शकतो? हा प्रश्न चांगला आहे की पुढच्याचा स्वभाव कसा जाणून घेऊ शकतो. अत्यंत रास्त प्रश्न आहे. मला असं वाटतं की पुढच्याचा स्वभाव जो आहे तो जाणून घेणं खूप डिफिकल्ट नाही. त्याच्यापेक्षा आपला स्वभाव जाणून घेणं हे जास्त त्याच्यापेक्षा डिफिकल्ट आहे. कारण जसं आपण म्हणतो की समोरच्या डोळ्यातलं आपल्याला मुसळ दिसतं, स्वतः पुढच्याच्या डोळ्यातलं आपल्याला कुसळ दिसतं, पण स्वतःच्या डोळ्यातलं आपल्याला मुसळ दिसत नाही. तशीच ही एकंदर परिस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे पुढच्याचा स्वभाव तर आपल्याला कळतो लगेच. थोडा आपण जर जास्त जवळ जायचा प्रयत्न केला तर आपल्याला लगेच कळतं की हा ह्या स्वभावाचा आहे. मला असं वाटतं की जर काही चुकीच्या स्वभावाची जर लोक आपल्या आजूबाजूला असतील तर त्यांना एक दोनदा सांगितलं पाहिजे की तुझा हा स्वभाव थोडासा मला खटकतो किंवा हा तुझा स्वभाव थोडासा बरोबर नाही किंवा ह्या स्वभावामुळे आपल्या मैत्रीमध्ये थोडेशा अडचणी निर्माण होऊ शकतात, त्यामुळे तू हा स्वभाव बदलण्याचा प्रयत्न कर. पण एवढं सांगून एवढं करून जर त्या स्वभावामध्ये बदल होत नसतील तर मात्र मग आपण अशा माणसापासून थोडंसं दूर जायचा प्रयत्न केला पाहिजे. कारण अशा माणसामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा अडथळे निर्माण होऊ शकतात. ओके, थँक्यू सर. मला माझ्या प्रश्नाचं खूपच व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने उत्तर मिळालं. यश. नमस्कार सर. सर, मी स्पर्धा परीक्षेची तयारीच्या काळात मी कोणत्या चारित्र्य जडणघडण करण्यासाठी कोणत्या गोष्टीवर भर दिला पाहिजे? सर्वात महत्वाचं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना मला असं वाटतं की आपण आपल्या स्वतःशी प्रामाणिक पाहिजे. कारण आपण आपल्या स्वतःशी जर प्रामाणिक नसू तर मला असं वाटतं की आपलं चांगलं चरित्र घडू शकत नाही. बरोबर आहे. समजा आपल्याला 8 तास अभ्यास करायचा आहे किंवा 10 तास अभ्यास करायचा आहे तरच आपल्याला स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकतं असं आपल्याला माहिती आहे. असं असूनही दुपारी आपण 2 ते 3 तास जर झोपायला लागलो तर मला असं वाटतं की आपण आपल्याला फसवायला सुरुवात केलेली आहे असं मानायला हरकत नाही. किंवा आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय आणि आपल्याला माहिती आहे की आपण मोबाईलवर रील्स नाही पाहिल्या पाहिजेत, रील्स टाळल्या पाहिजेत. असं असूनही आपण रोज अर्धा पाऊण तास 1 तास रील्स बघतो तर मग हे सुद्धा कुठंतरी आपण आपल्याला फसवतो असं होतं. आणि त्याच्यामुळे मला सर्वात महत्वाची गोष्ट सांगायला आवडेल की आपण जसे आहोत तसे असायला हवं आणि आपण स्वतःची फसवणूक करता कामा नयेत. याच्यावर उत्तर मला असं वाटतं हे आहे की स्वतःची फसवणूक करायची नाही. नक्कीच सर, यशला त्याच्या प्रश्नाचं उत्तर भेटलं असेल. चॅट बॉक्समध्ये ऋतुजा सुतार या विद्यार्थिनीचा प्रश्न आहे, स्वभावातील नकारात्मक गुण दूर करण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत? मला वाटतं की नकारात्मक स्वभाव जो आहे तो स्वभाव आपल्याला अनुभव कसे आलेले आहेत याच्यामुळे तयार होत असतो. आयुष्यामध्ये पुढे होत असताना, पुढे जात असताना जर तुम्हाला कुणाकडून फसवलं गेलं असेल, म्हणजे एखादी व्यक्ती तुम्हाला मदत करणार होती
आणि तिने मदत केली नाही. तर तुम्ही काय विचार करता की जगातला कोणताच व्यक्ती आपल्याला मदत करू शकत नाही, किंवा एखाद्याला तुम्ही काही पैसे दिले असतील असं समजा, आणि पैसे दिल्यानंतर त्या व्यक्तीने तुमचे पैसे परत केलेच नाही, तर तुमचा स्वभाव काय करतो की तुमचा स्वभाव म्हणतो की कुणालाही पैसे दिले तरी ते पैसे परत यायची शाश्वती नाही. किंवा तुम्ही एखाद्याला तुमचं म्हणजे तुम्ही कुठेतरी व्यस्त असताना सुद्धा तुम्ही तुमचा वेळ काढून एखाद्याला मदत केली असेल, पण मदत केल्यानंतर त्यांनी साधं तुम्हाला थँक्यू सुद्धा म्हटलं नाही, किंवा नंतर फोन करून पण सांगितलं नाही की अरे तू एवढा व्यस्त कार्यक्रमामधून किंवा तुझ्या व्यस्त दिनचर्येमधून आला आणि मला मदत केली, परंतु त्याच्याबद्दल थँक्यू. तर असा पण एखाद्याकडून संदेश आला नाही, तर मग आपल्याला असं वाटतं की ज्याला ज्याला आपण मदत करतो त्या लोकांना आपण मदत करायलाच नाही पाहिजे, कारण ही लोक आपल्याला परत त्याचा रिप्लाय काही करत नाहीत. ओके, बऱ्याच वेळा आयुष्यामध्ये असं होत असतं की आपण खूप कमी उदाहरणांच्या आधारे मत बनवत असतो. म्हणजे 2 किंवा 3 उदाहरणं आपल्या समोर येतात, आपण डायरेक्ट आपलं पूर्ण समाजाबाबत तसं मत बनवतो आणि तसं वागायला लागतो. मला असं वाटतं की अगदी 2 किंवा 3 आपल्याला अनुभव असे आले म्हणून आपण आपल्यामध्ये नकारात्मक भावना रुजवावी असं काही नाही. जगामध्ये सकारात्मकता खूप आहे, आणि तुम्ही जेवढी सकारात्मकता पेराल किंवा इतरांकडे जेवढं विशाल वृत्तीने पाहाल, कदाचित ज्या माणसाने तुम्हाला थँक्यू म्हणायला पाहिजे होतं कदाचित त्याला काहीतरी अडचण आली असेल किंवा तो विसरला असेल, किंवा एखाद्या व्यक्तीला तुम्ही पैसे दिले होते, त्या व्यक्तीला काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, त्याच्यामुळे कदाचित पैसे त्यांनी परत केले नसतील. तर मला असं वाटतं की आजूबाजूला आपल्या भोवती बऱ्यापैकी सकारात्मक लोक आहेत, परंतु आपल्याला 1-2 अनुभव नकारात्मक आले तर आपण डायरेक्ट जजमेंट काढून मोकळं होतो की हे जग वाईट आहे, हे जग नकारात्मक आहे, हे जग मदत करण्याच्या लायकीचं राहिलेलं नाहीये, ह्या जगामध्ये कोणालाही इथून पुढे हेल्प करायची नाही. तर ही नकारात्मकता काही एक कामाची नाही, आणि याच्यामुळे आपणच लोकांपासून दूर दूर जातो आणि शेवटी आपलं नुकसान करून घेतो. नक्कीच ऋतुजा हिला तिच्या प्रश्नाचं उत्तर भेटलं असेल. तर आपण एक आता सर शेवटचा वेळेकडे पाहता शेवटचा प्रश्न घेऊ. ऋतुजाचाच पुढे असा प्रश्न आहे की अतिशांत स्वभावामुळे व्यक्तीला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते? ऋतुजाने खूप चांगला प्रश्न विचारलेला आहे की अतिशांत स्वभावामुळे कोणत्या समस्येला सामोरं जावं लागतं. बऱ्याच वेळा असं होतं की जर आपण अति शांत असो, अति नम्र असो, अति पोलाईट असो, अति हंबल असो, तर असं बऱ्याच वेळा म्हटलं जातं की अशा व्यक्तींना समाजामध्ये गृहीत धरलं जातं. ओके, आणि त्याच्यामुळे अति शांत असणं किंवा अति नम्र असणं याच्याकडे सुद्धा नकारात्मक भावनेने किंवा निगेटिव्ह भावनेने पाहिलं जातं, आणि बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की असा स्वभाव काही एक कामाचा नाही. ठीक आहे, परंतु मला असं वाटतं की अति शांतता किंवा अति नम्रता जरी आपल्यामध्ये असली तरी आपण बहिर्मुख असायला पाहिजे किंवा प्रोएक्टिव्ह असलं पाहिजे. मला असं वाटतं की ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की माझा स्वभाव अति शांत आहे, अति नम्र आहे, तर इतर जे स्वभाव गुणधर्म आहेत, म्हणजे जास्त बोलका असणं, जास्त सकारात्मक असणं, जास्त प्रोएक्टिव्ह असणं, जास्त महत्वाकांक्षी असणं, ह्या स्वभावावर आपण काम करून ते स्वभाव थोडेसे उंच करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपलं अस्तित्व सर्वांना जाणवलं पाहिजे.
एकदा आपलं अस्तित्व जाणवावं लागलं की आपला हा अतिशांत स्वभाव, अतिनम्र स्वभाव हेच आपलं शस्त्र होतं आणि त्याच्या आधारे आपण पुढे जाऊ शकतो. थँक्यू सर. ऋतुजा, हिला तिच्या प्रश्नाचं उत्तर भेटलंच असेल. तर आपण वेळेकडे पाहता आता सत्राच्या शेवटच्या भागाकडे येऊयात. तर आजच्या सत्रामध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे स्वभाव बदलता येत नाही, परंतु त्यावर सातत्याने काम केलं तर त्यामध्ये आपण नक्कीच परिवर्तन घडवून आणू शकतो, असा एक मोलाचा संदेश तुम्ही आजच्या या सत्रामधून दिलात. त्याचबरोबर प्रोएक्टिव्ह व्यक्तिमत्व बनवण्यासाठी सातत्याने त्यावर काम केलं तर नक्कीच आपण एक सकारात्मक व्यक्तिमत्व स्वतःमध्ये निर्माण करू शकतो, अशा प्रकारचा संदेश तुम्ही आजच्या या सत्रामधून दिलात. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद सर. आजच्या या सत्राचे मार्गदर्शक आदरणीय राजीव नंदकर सर यांनी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. त्याचबरोबर आजच्या सत्रासाठी उपस्थित आदरणीय यशवंत शितोळे, अध्यक्ष MITSC यांचेही मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. तसेच उपस्थित सर्व प्राचार्य, समन्वयक, विद्यार्थी या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि अध्यक्षाच्या वतीने हे सत्र इथंच संपलं असं जाहीर करते. परत भेटूया पुढच्या सत्रामध्ये. धन्यवाद.